भर उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण अशातच महाराष्ट्राला पावसाचा इशाराही दिला गेलाय। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। रविवारपर्यंत जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये तर रविवारी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होतोय। तर नागपूरमध्ये एप्रिल महिन्यातच पावसाळ्यासारखं वातावरण आहे, कारण गेल्या 2 दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना रेनकोट आणि स्वेटर बाहेर काढावे लागलेत। भर उन्हाळ्यात नागपूरच्या तापमानात कमालीची घट दिसतेय। 41 किंवा 42 अंशांच्या आसपास असणारं तापमान सध्या 26 अंशांपर्यंत खाली आलंय। नागपूरमधल्या वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। भर उन्हाळा त्यातही एप्रिलचा दुसरा आठवडा असं असताना देखील नागपूरचं जे चित्र आहे ते पावसाळा सदृश्य चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की सकाळपासून नागपूरमध्ये पावसाने रिपरिप सुरू केली होती। त्यामुळे मोठ्या संख्येने जे नागपूरकर आहे ते रेनकोट घालून बाहेर निघालेले आहे। दृश्यांमध्ये जर का बघितलं तर या भागामध्ये तुम्हाला रेनकोट घालून नागरिक रस्त्यानं धावताना दिसत आहे आणि तापमानामध्ये देखील कमालीची घट झालेली आहे। काल नागपूरचं कमाल तापमान आहे ते 25.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे आठवड्याच्या सुरुवातीला 41.5 अंश सेल्सिअसवर नागपूरचं तापमान होतं। म्हणजे जवळपास 16 अंश सेल्सिअसने नागपूरचं तापमान घटलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रकारे चित्र आपल्याला नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळतं असं वाटत आहे की पावसाळा आहे, कारण की एप्रिलचा दुसरा आठवडा आहे। या काळामध्ये साधारण 42-43 अंश सेल्सिअस नागपूरचं तापमान असतं आणि बाहेर निघणं हे अवघड असतं। मात्र लोक स्वेटर असेल किंवा रेनकोट असेल हे घालून बाहेर निघत आहे। त्यामुळे निश्चितच वातावरणात कमालीचा बदल झालेला आहे। नागपूरमध्ये आज तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी पावसाळा आहे आणि पावसाळा सदृश्य स्थितीचा काही लोक आनंद देखील घेत आहे। कॅमेरामॅन अतुल येडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।